हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला गाणी गोष्टी ऐकताना ब्रेक दिलेला आवडत नाही, पण प्रत्येक छोट्या मोठ्या ब्रेक मध्ये मात्र गोष्ट ऐकायला नक्कीच आवडते. आपण एखादी अखंड गोष्ट मन लावून ऐकतो, हो, पण ब्रेक नसला तरी गोष्टीचा वेग मात्र प्रसंग आणि परिस्थितीनुसार कमी जास्त होत असतो. असाच वेग किंवा गतीचं भान आपल्याला ठेवायला लागतं, ते म्हणजे वाहन चालवताना. कारण अतिघाई आपल्याला संकटातही आणू शकते. म्हणूनच तर सिग्नलवर लाल रंग दिसल्यावर आपण थांबतो, पिवळा रंग दिसताच स्पीड कमी करतो आणि हिरवा रंग येताच वेगाने पुढे जातो. आता मात्र आपल्या अभ्यास मस्तीला मस्त ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय नवा अभ्यास घेऊन आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, मुलांना की नाही आपण एखादी सायकल विकत घेतली ना तर मुलं खूप खुश होतात. हो, पण त्यातही हल्ली की नाही मुलांची आवड निवड असते की त्याच्या मित्राकडे कशी सायकल आहे किंवा त्या सायकलचा किंवा त्या गाडीचा रंग नेमका कसा आहे, त्याचं हँडल कसं आहे, त्याची रिंग कशी वाजते, अशा अनेक गोष्टींकडे मुलांचं लक्ष असतं. म्हणजे आपलं नसलं ना तरी मुलांचं लक्ष मात्र नक्कीच असतं. आणि मधुलिका, मुलांना ना गाड्यांचं खूप आकर्षण असतं. वेगवेगळ्या गाड्या, त्यांचे आकार, वेगवेगळे ब्रँड, त्याचं इंजिन, या सगळ्याचं आकर्षण असतं आणि मुलं ते जाणून घेत असतात. मग त्यांची सुरुवात होते ती सायकल या वाहनापासून. आणि जसजशी मुलांना वाहनांची ओळख होत जाते तसतशी त्यांची एक फेवरेट लिस्ट तयार होते गाड्यांची. हो ना, ते तर खेळण्यातल्या गाड्या सुद्धा जमवू लागतात घरी. आणि त्या गाड्यांसोबत ते स्वतःची एक छानशी गोष्ट सुद्धा तयार करत असतात. अरे वा, म्हणजे खेळणी आणि गोष्ट एकत्रच का? हो, चल मग अशाच खेळण्यांमधून एक आपली गोष्ट आज आपण ऐकूयात बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना. माझी गाडी. माझं नाव खैदी. मी आहे 7 वर्षांचा. माझ्याकडे एक गाडी आहे, सुंदर लांबलचक गाडी. बाबांनी ती माझ्या वाढदिवसाला बनवली. मला माझी गाडी खूप आवडते. मी ती दिवसभर फिरवत असतो. ड्रुंग क्षणात इकडे, ड्रुंग क्षणात तिकडे, ड्रुंग सगळीकडे. मावशी काका यांच्याकडे मी गाडी घेऊन जातो. शाळेत तर माझीच गाडी सगळ्यांना हवी असते. मला माझी आजी खूप आवडते. मी गाडी चालवताना ती बघत राहते. मी गाडी घेऊन घराभोवती गोल गोल चक्रा मारतो. गाडी घेऊन मी पृथ्वीभोवती फिरू शकतो. सूर्य, चंद्र, चांदण्या ह्यांच्या भोवती फिरू शकतो. माझ्या छोट्या भावालाही गाडीवरून फिरायला खूप आवडतं. आई सांगते, असं नका करू मुलांनो, पण आम्ही थोडंच ऐकणार. बापरे, हे बघा, आता माझी गाडी तुटली आणि भावाचा दातही.
तरीही मी भावाला पाठीवर घेतो आणि फिरतो. ड्रुम. बघ मधुलिका, जेव्हा विषय गाडीचा येतो तेव्हा रस्त्यांचा येतो आणि रस्ता म्हटला की तिथे येतो तो सिग्नल आणि सिग्नल म्हटला की तिथे येतात ट्रॅफिक दादा. अरे वा, ही चेन एकमेकांमध्ये किती गुंफली गेली आहे हे तू खूप छान पद्धतीने सांगितलंस. अशीच साखळी आपल्याला एका कवितेतून सुद्धा ऐकायला मिळते. मला सुद्धा ती कविता आता आठवतेय बरं का. मग चल, आपण जास्त आठवत बसण्यापेक्षा थेट संवाद साधूया 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांशी. कारण त्यांना आपण आज प्रश्न विचारलाय की लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्यांबद्दल ट्रॅफिक दादा काय म्हणाले ते आम्हाला सांगा. आणि मुलांनी ट्रॅफिक दादांच्या संवादाचं हे वर्णन खूप छान पद्धतीनं केलंय आणि उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलंय. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया मानवी फुंडे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भजेपार इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया इथे राहते. तिच्या बरोबरच तिचे वडील अनिल फुंडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता मानवी सोबत. अनिलजी नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? मजेत आहे मॅडम. ओके. आणि कसा सुरू आहे मानवीचा अभ्यास? मानवीचा अभ्यास सुरळीत सुरू आहे मॅडम. ओके. मग तिचा घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? स्वतः करते आणि जर नाही समजला तिला तर विचारतो मॅडम. अरे वा, छान. अनिलजी, तुम्ही कधी मानवी सोबत बसून शाळेबाहेरची शाळा हा आमचा कार्यक्रम ऐकलाय का? हो मॅम, ऐकला आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये मानवी स्वतः सहभागी होतीये, तुम्ही सुद्धा होतायत तिच्या बरोबर सहभागी. तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटत आहे मॅडम. मानवीला या शाळेतून येणाऱ्या अभ्यासाचा काही उपयोग होतोय असं वाटतंय का तुम्हाला? हो ना मॅम, वाटते ना मला. उपयोग होत आहे म्हटलं तिचा, ते हुशारपण आहे. अरे वा. मग आम्हाला सांगा की मानवीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? मॅडम, गणितामध्ये आणि ते मराठीमध्ये इथली 1 नंबरची तज्ञ आहे असं वाटते मला. ओ अच्छा. ते 100 पर्यंत तिला वर्गमूळ आणि तोंडपाठ आहे, तिला मूळपाठ आहे. बरं बरं बरं. तिचं बोलणं सुद्धा चांगलं आहे, प्लस हुशार आहे. जी मॅम. ओके, छान वाटलं हे ऐकून. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद अनिलजी. आहे का मग मानवी आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायलाही आवडेल. हो मॅडम, आहे ना, अभ्यास करत आहे. हॅलो. हॅलो मानवी, कशी आहेस तू? छान आहे. गुड. आणि कसा सुरू आहे तुझा अभ्यास? चांगला. आम्हाला सांग, तुला शाळेत जायला आवडतं का? हा. आणि तुला शाळेत जायला का बरं आवडतं सांग बरं? मला काहीतरी मोठा बनायचं आहे. सगळ्यांना मोठं बनायचंय, पण तुला शाळेत जाण्याची एक ओढ का लागते? अभ्यासासाठी लागते की मित्रमैत्रिणी तिथे असतात म्हणून खेळण्यासाठी ओढ लागते? अभ्यासासाठी. वा वा वा, छान. तुझा आवडता विषय सांग मानवी आम्हाला. मराठी. अच्छा, मराठी. आणि तू कधी बाहेर बाबांबरोबर, आई बरोबर जातेस का? हो. आणि बाहेर गेल्यानंतर तुला रस्त्यावर कधी सिग्नल दिसतात? हो. आणि तुम्हाला ट्रॅफिक दादांची काय गोष्ट आहे की कविता आहे? कविता. बरं, सगळ्यात आधी आम्हाला सांग, रस्त्यावरच्या सिग्नल मध्ये ना कोणते रंग असतात बरं ते 3? लाल, पिवळा, हिरवा. बरोबर. आणि मग याच लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्याबद्दल ट्रॅफिक दादा काय म्हणाले सांग बघू आम्हाला. ट्रॅफिक दादा म्हणाले, लाल लाईट पेटल्यावर गाडी थांबवायची असते आणि पिवळा दिवा पेटल्यावर इकडे तिकडे पाहायचं असते आणि हिरवा दिवा पेटल्यावर गाडी जायची असते. बरोबर. म्हणजे लाल दिवा लागला की थांबायचं, पिवळा लागला की थोडं स्लो व्हायचं. व्हेरी गुड. आणि तुझ्या आजूबाजूचे लोक सिग्नल फॉलो करतात का? हो. गुड, छान. आणि तू सुद्धा हे सिग्नलवरचे, रस्त्यावरचे नियम पाळतेस का? हो. छान, व्हेरी नाईस. बरं मानवी, आता तू आम्हाला छानसं काहीतरी वाचून दाखवतेस का? तुला वाचन करायला आवडतं? हो. मग आम्हाला काहीतरी छान वाचून दाखव बघू. तुझ्या आवडत्या कोणत्याही विषयातल्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद वाचून दाखव पटकन. ट्रॅफिक दादाची कविता आवडतो. ठीक आहे, तीच वाचून दाखव. ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा, छोट्यांचं ऐकून एकच गलका. ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका ऐका, दिसता समोर लाल दिवा, दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा.
हिरवा दिवा लागेल तेव्हा, हिरवा दिवा लागेल तेव्हा, गाडी तुमची पुढे चालवा, गाडी तुमची पुढे चालवा, लावाल वाहन नो पार्किंगला, लावाल वाहन नो पार्किंगला, होईल दंड नक्कीच तुम्हाला, होईल दंड नक्कीच तुम्हाला, खूप दूर वाहन सोडता, खूप दूर वाहन सोडता, दुरुस्ती करा वेळ न लावता, दुरुस्ती करा वेळ न लावता. थँक्यू. छान म्हटलीस कविता, छान वाचलीस, व्हेरी नाईस. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर. ओके. आणि तुला डॉक्टर का बनायचंय? घरातल्यांनी कोणी सांगितलं म्हणून, की तुला स्वतःला बनावंसं वाटतंय? मला स्वतःला बनावंसं वाटतंय. मग त्यासाठी तुला विज्ञानाचा पण अभ्यास करायला लागेल, करशील ना? हो मग हो. ओके, गुड. मानवी, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला छान वाटलं. ऑल द बेस्ट. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. चला, गोष्टीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी पटापट अभ्यास बाजूला ठेवा आणि गोष्ट ऐकायला बसा. चला, आणि मग पुढल्या अभ्यासासाठी वेग घ्या. अदृश्य करणारा अंगरखा. लेखन वर्षा जोशी. अर्णव आणि तनिषा यांना लपंडाव खेळायला फार आवडायचं. दररोज संध्याकाळी त्यांचा गृहपाठ झाला की आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ते हाच खेळ खेळायचे. एक दिवस अर्णव तनिषाला म्हणाला, मी जर अदृश्य होऊ शकलो तर मला कोणी पाहू शकणार नाही आणि लपंडाव खेळायला केवढी मजा येईल. अदृश्य होणं शक्य आहे का, हे आई बाबांना विचारायचं त्यांनी ठरवलं. बाबा हसून म्हणाले, हे एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटतंय. पण आई म्हणाली, मला वाटतं जो कपडा आपल्याला अदृश्य करू शकेल अशा कापडावर शास्त्रज्ञ संशोधन करतायत. आई पडदे, उशा आणि तक्क्यांचे अभ्रे बनवून देण्याचे काम करायची, त्यामुळं तिला विविध कापडांची माहिती होती. अय्या, आपल्याला अदृश्य करणारा खराखुरा अंगरखा, तनिषा उद्गारली. मग या नव्या कापडांबाबत काय माहिती मिळते ते बघण्यासाठी दोघं वाचनालयात गेले. अर्णव आणि तनिषा वाचनालयातल्या कपाटांमधल्या सगळ्या खणांमध्ये शोधू लागले. कापडाबद्दल माहिती देणारं कुठलंही पुस्तक मिळालं की ते लगेच काढून वाचू लागले. एका पुस्तकामधून त्यांना कळलं की लिनन हा सगळ्यात जुना धागा आहे. हा धागा जवसाच्या रोपाच्या देठापासून मिळवलेला असतो. लिनन प्रमाणे कापसाचा धागाही जुना आहे, तोही वनस्पतीपासून मिळवला जातो. मग वाचनालयातून काही पुस्तकं घेऊन ही दोन्ही भावंड घरी परत आली. घरी आल्यावर अर्णवनं आपल्या कपड्यांकडे पाहिलं आणि तो म्हणाला, आई, माझी पॅन्ट जाड कपडाची आहे आणि शर्ट पातळ आहे. हे दोन्ही कापसाच्या धाग्यांपासूनच बनले आहेत ना? छान प्रश्न विचारला अर्णव, आई म्हणाली. एखादं कापड किती जाड असू शकतं हे त्यासाठी वापरलेल्या धाग्याच्या प्रतीवर अवलंबून असतं आणि ते कापड कसं विणलं आहे यावरही अवलंबून असतं बरं का. बाबांनी पुस्ती जोडली. आणखी काही वनस्पतींपासूनही धागे मिळतात का, तनिषानं विचारलं. हो तर, नारळ, बांबू, ताग, आई म्हणाली. इतकंच काय, प्राण्यांपासूनही धागे मिळतात हं, अर्णव म्हणाला. रेशमाच्या किड्यापासून रेशीम मिळतं आणि मेंढीपासून लोकर मिळते. हे वाचलेलं त्याला आठवलं. तनिषानं विचारलं, आई, मला माहित आहे तू रेशमी साडी नेसलीयस आणि बाबांचा शर्ट लिननच्या कापडाचा आहे, माझा मफलर आहे लोकरीचा, पण मग माझा फ्रॉक कोणत्या धाग्यापासून बनला आहे? आई म्हणाली, पॉलिएस्टर पासून. हा एक कृत्रिम धागा आहे, म्हणजे तो प्रयोगशाळेत निर्माण केलेला असतो. मग या भावंडांनी पुस्तकामधली कृत्रिम धाग्यांवरची प्रकरणं वाचायला सुरुवात केली. शास्त्रज्ञांनी उच्च कार्यक्षमता असलेले धागे कसे विकसित केले ते त्यांनी वाचलं. हे धागे उष्णता, वीज आणि रसायन रोधक होते. स्पॅन्डेक्स सारख्या काही धाग्यांमध्ये स्थितिस्थापकत्व असतं, म्हणजेच ते ताणले जातात. या धाग्यांपासून ट्रॅक पॅन्ट्स बनवतात. काही नवीन धागे आघात सहन करू शकतात, शोषून घेऊ शकतात. असे धागे पोलीस आणि सैनिक यांच्या उपयोगाचे असतात. काही धागे लवकर पेटू शकत नाहीत
असे धागे अग्निशामक दलासाठी उत्तम असतात. तनिषानं वाचून दाखवलं. एवढ्यात आई म्हणाली, अर्णव, तनिषा, इकडे या. तुम्ही वाचनालयातून आणलेल्या पुस्तकामध्ये मला काय सापडलंय बघा. ते पुस्तक उच्च तंत्र धागे या विषयावर होतं. आई मोठ्यानं वाचू लागली. तापमान, दाब, किरणोत्सर्जन अशा विविध घटकांपासून मिळणाऱ्या संवेदना जाणून त्याला प्रतिसाद देणाऱ्या उच्च तंत्र धाग्यांना चलाख धागे म्हणजे स्मार्ट धागे असं म्हणतात. कार्बन पासून बनवलेले नॅनो फायबर्स हे चलाख धागेच आहेत. नॅनो फायबर्स म्हणजे काय? अर्णवनं विचारलं. नॅनो फायबर्स म्हणजे अगदी छोटे धागे. जेव्हा 1 मीटरला आपण 100 कोटीनं भागतो तेव्हा आपल्याला 1 नॅनोमीटर मिळतो. म्हणजे तो किती छोटा असेल बघ. नॅनो फायबर्सचा व्यास हा अगदी थोडे नॅनोमीटर्स असतो, बाबा म्हणाले. अर्णव आणि तनिषा पुस्तकांचा ढीग चाळत असताना त्यांना हेही सापडलं की चलाख धाग्यांपासून बनवलेल्या कापडाला बुद्धिमान कापड किंवा ई टेक्सटाईल असं म्हणतात. याचा उपयोग हेल्थ वेअर मध्ये होतो. हे कपडे ज्या कापडापासून बनतात त्या कापडामध्ये सूक्ष्म संवेदनाग्राहक बसवलेले असतात. ते रुग्णाचा श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके आणि शरीराचं तापमान याची नोंद घेतात. रुग्ण घरी राहू शकतो आणि ही सगळी माहिती डॉक्टरांकडे पाठवली जाते. आता आपण तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. अदृश्य होणं शक्य आहे का? आई म्हणाली. तिनं नुकताच एका विज्ञान विषयक मासिकात एक लेख वाचला होता. एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा अंगरखा बनवला आहे की तो घातलेली व्यक्ती अदृश्य होते. यासाठीचं कापड 80 नॅनोमीटर व्यास असलेल्या धाग्यांपासून बनवलं आहे. तिनं एका चित्राकडे बोट दाखवत म्हटलं, आपण एखादी वस्तू, समजा लाल चष्मा किंवा काळा फळा पाहू शकतो, कारण ती वस्तू तिच्यावर पडणारा प्रकाश काही प्रमाणात परावर्तित करते. पण हा अंगरखा त्यावर पडणारा प्रकाश परावर्तित करत नाही. या उलट अंगरख्याच्या विशेष कापडामुळे प्रकाश किरण दिशा बदलून अंगरख्या मागे जातात. म्हणून हा अंगरखा दिसत नाही आणि त्याच्या आत असलेली व्यक्तीही दिसत नाही. मला असा शर्ट मिळेल का? अर्णवनं उत्साहित होऊन विचारलं. आपलं फक्त डोकं आणि पाय हलताना दिसत आहेत, मध्ये काहीच नाही. हे दृश्य बघून आपल्या मित्रांचे चेहरे कसे होतील या कल्पनेनंच त्याला जोरदार हसू फुटलं. सध्या तरी नाही. वर्तमानपत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे शास्त्रज्ञ आणि उत्पादक यांचे प्रयत्न चालू आहेत. काही देशांमध्ये असं कापड तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे, मात्र अजून ते उपलब्ध नाही, आई म्हणाली. अदृश्य होण्याचा अंगरखा घालून लपंडाव खेळायला केवढी मजा येईल. पण इतर लोकांना त्याचा काही उपयोग होईल का? तनिषानं विचारलं. हो, शत्रूशी लढताना सैनिक तो घालू शकतील, बाबा म्हणाले. आणि तुमचा त्रास न होता शांतपणे काम करताना मलाही तो घालता येईल, ते विनोदाने म्हणाले. दुसऱ्या दिवशी अर्णव आणि तनिषा यांनी त्यांच्या मित्रांना चलाख वस्त्रांबद्दल सगळं सांगितलं. मला एक कल्पना सुचलीये. अजून केळकर सर वर्गावर आलेले नाही, तर आपण प्रयोगशाळेत जाऊन काही मजेशीर प्रयोग करून पाहूया का? असं म्हणताना तनिषाचे डोळे चमकले. थांब थांब, अर्णव कुजबुजला. जर ते एखाद्या अदृश्य करणाऱ्या अंगरख्यात लपून आपण काय उद्योग करतो हे बघत असतील तर? चलाख वस्त्रांबद्दल माहिती. काही चलाख धाग्यांपासून बनवलेल्या कापडाचा उपयोग चष्म्याची भिंगे, आरसे आणि दागिने स्वच्छ करण्यासाठी केला जातो. उष्णतारोधक धाग्यांपासून बनवलेली वस्त्र स्फोटकं उत्पादित करणाऱ्या कारखान्यांमधले लोक वापरतात. काही धागे पोकळ असतात आणि त्यामध्ये सुगंधी द्राव भरलेला असतो. असे धागे गाद्या आणि उशांचे अभ्रे बनवण्यासाठी वापरले जातात. तुम्हाला अदृश्य करणारा अंगरखा मिळाला तर काय कराल? अर्णव आणि तनिषा काय करणार आहेत ते पाहूया. एखाद्या माणसाने फेकून दिलेली पाण्याची प्लास्टिकची बाटली घेऊन त्याच्या समोरून चालत जायचं. त्याच्या समोर नुसतीच बाटली हलताना पाहून त्याची भीतीने बोबडी वळेल.
शिक्षकांनी त्यांच्या टेबलवर ठेवलेला चष्मा अदृश्य करणाऱ्या शालीने झाकून टाकायचा. त्यांना त्यांचा चष्मा मिळणार नाही आणि वर्गात तासच होणार नाही. आधीच मधली सुट्टी झाल्याची घंटा टन 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 वाजवायची. मधुलिका, मुलांच्या अभ्यासाची गाडी सुद्धा अगदी सुसाट सुटलीये नाही का? हो ना, म्हणजे अगदी वाऱ्याच्या वेगाने. मधुलिका, तू वारा म्हणालीस ना, तसं डोळ्यासमोर अगदी चमकणाऱ्या विजा सुद्धा आल्या, पाऊस सुद्धा आला, वादळ सुद्धा आलं. एकूणच काय, हा सगळा अभ्यास की नाही अगदी जोरदार सुरू आहे, पण की नाही एकाच दिशेनं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये तडितरक्षकाचं काम खूप महत्वाचं असतं. हा, म्हणजे पावसाळ्यात खास करून आपल्याला हे नेहमी जाणवतं जेव्हा विजा चमकतात तेव्हा. बरोबर. चल मग 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसोबतच आज आपण हा अभ्यास करूयात. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की तडितरक्षक कसं काम करतं याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला अचूक उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊयात तनिष्का जागले या विक्रमगड हायस्कूल इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई चैतन्या जागले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण तनिष्का सोबत. चैतन्यताई, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? बरे आहेत. आणि कसा सुरू आहे तनिष्काचा अभ्यास? एकदम मस्त. बरं, मग तनिष्काच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? स्वतः पण करते. तिला आलं नाही तर ती विचारते. अच्छा. आणि मग ती कोणत्या विषयाचे जास्तीत जास्त प्रश्न घेऊन तुमच्याकडे येते बरं? गणित. बरं. आणि चेतना ताई, आम्हाला सांगा की तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा तुमचा आवडता विषय कोणता होता बरं? तेव्हा तर हिंदी मराठी तोच होता. अच्छा. आणि शाळेबाहेरच्या शाळेतला अभ्यास तर अगदी सोपा असतो, त्यामुळे तो करताना सुद्धा तुम्हाला मजा येईल. हो हो. आणि आता मला सांगा की तनिष्कामध्ये असे कोणते गुण आहेत जे तुम्हा सगळ्यांना खूप आवडतात? तिला पेंटिंग करायला खूप आवडते. ती ड्रॉइंग वगैरे म्हणजे तिची एकदम मस्त, एकदम परफेक्ट. तिला थोडं अच्छा. तरी चुकलं तरी ती नवीन बनवते वगैरे असं, म्हणजे तिला खूप आवड आहे पेंटिंगची. लिखाण पण तिचं सुंदर आहे. अरे वा, खूप छान. मग आता ही हुशार मुलगी आहे का आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो, आहे ना. हॅलो. हॅलो तनिष्का, कशी आहेस तू? बरी आहे. आणि तुझा अभ्यासही छान चालू आहे आईकडून कळलं. तुझा आवडता विषय कोणता आहे? विज्ञान. व्हेरी गुड. म्हणून तुला गणिताचे जास्त प्रश्न पडतात आणि मग तू आईकडे जातेस का? हो. आज आम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास दिलाय सांग पाहू? विज्ञान. हा, मग तर तू केलाच असशील ना? हो. काय उत्तर आहे बरं मग तुझ्याकडे? तडिरक्षक कसं काम करतं? काय माहिती मिळवली सांग पाहू आम्हाला. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडितरक्षक असे म्हणतात. काय काम काय आहे बरं तडिरक्षकाचं मग? विजेपासून बचाव करण्यासाठी. तडिरक्षकाचं काम कसं चालतं बरं सांग पाहू आम्हाला. काय करतं तडिरक्षक नेमकं? तांब्याची एक लांब पट्टी यापासून तडितरक्षक बनवले जाते. हा, मग जेव्हा वीज कोसळते, वीज पडते तेव्हा काय होतं? तडितरक्षकावर पडते आणि जमिनीत जाते. कुठल्या पट्टीपासून बनवला जातो? तांब्याच्या. परफेक्ट, व्हेरी गुड. तू बघितलंस का तडिरक्षक कसं असतं ते? हो. व्हेरी नाईस. चांगला अभ्यास केलास, अचूक उत्तरं दिलीस, शाबास. आता आम्हाला सांग तनिष्का, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? पोलीस. पोलीस. आईने सांगितलं तुला कलाकुसर खूप छान येते, तुझं अक्षर खूप छान आहे, मग त्या क्षेत्रात तुला काही करावंसं नाही वाटणार का? आवड आहे. आवड आणि निवड ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणून तू पोलीस हे क्षेत्र निवडणार आहे. गुड, व्हेरी नाईस. कनिष्का, छान अभ्यास केला, तसाच करतही राहा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला छान वाटलं. बाय बाय. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय. थँक्यू. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये डोंगरुटोला गोरेगाव तालुक्यातल्या गोंदिया जिल्ह्यातल्या भूमेश्वरी बेघले, पुस्तकला चौधरी, रचना उके, ज्योती बागडे आणि पपिता तुमसरे. नमस्कार पुस्तकला ताई, रचना ताई, ज्योती ताई आणि पपिता ताई.
नमस्कार. कसा सुरू आहे मुलांचा अभ्यास? चांगला आहे. तुमच्या गटातल्या मुलांचा अभ्यास कोण कोण घेतं बरं तुमच्या घरी? आमच्या घरी आमच्या मुलं आम्ही आई वगैरेच घेतो. बरं, तर आम्ही पाठवतो त्या आयडिया व्हिडिओज मिळतात का बरं? हो, येतात. तर पुस्तकाला ताई आता तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाला तुम्ही काय नाव दिलंय बरं? जिजाबाई गट. का बरं हेच नाव का द्यावं असं वाटलं? कारण की सगळ्यात जास्त म्हणजे त्यांच्या पूर्वीपासूनच नाव जिथं तिथं हे आहे म्हणून आम्ही तेच नाव दिलं. बरं, आणि तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत? आम्हाला आजपर्यंत ऑडिओ व्हिडिओ 27 मिळाले आहेत. मग या 27चे प्रयोग तुमच्या गटात करून झाले का? हो. मस्त. आता रचनाताई तुम्ही आम्हाला सांगा की मुलांकडनं काही चित्र रंगवून घ्यायची होती. कुठली कुठली चित्र रंगवलीत तुमच्या गटातल्या मुलांनी वर्कशीट वरून? शर्ट, पॅन्ट, घडी, अरे वा. ताला, चाबी. आणि आता मुलांना हे सुद्धा चित्र काढता येतं का व्यवस्थित? हो, येते. खूपच छान. आम्ही काही मुलांना गणितावरचे सुद्धा प्रश्न दिले होते, बेरीज आणि वजाबाकी. करून घेतलं का हो. तुम्ही मुलांकडनं? हो हो हो, करून घेतलं. मग त्यासाठी तुम्ही घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर केलात? चम्मच, ग्लास, प्लेट. आणि मग तुम्ही कसं शिकवलं ह्या सगळ्याच्या माध्यमातून मुलांना? पण जसं केलं तसे मुलांनाही सांगितलं मग. अरे वा, किती छान. आता ज्योतिताई तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काही खेळ खेळायला सांगितले होते मुलांसोबत, खेळलात का तुम्ही? आम्ही ऐकण्याबद्दलचे खेळ खेळलो, ते लक्षपूर्वक ऐकणे नाही का? हो बरोबर. हा, ते वाले खेळ खेळलो. मुलांना पण सांगितलं, आपणही खेळलो. मग तुम्हाला मजा आली का हे खेळ खेळताना मुलांच्या सोबत? हो, मजा आली. मग लंगडी सारखा खेळ खेळलात का, किंवा डोळ्याला पट्टी बांधायची होती तो खेळ? डोराला पट्टी बांधायची खेळलो होतो, लंगडी पण खेळलो आणि नदी किनारा? धावणे पण खेळलो. बरं, डोक्यावर पाण्याचा ग्लास धरून चालायचा होता, हा पण खेळ खेळलात का? हो हो हो, त्याच्यामध्ये खूपच मजा आली. ते डोक्यावर पाण्याची ग्लास धरून गेलो, पकडून जाण्याकरिता हा, त्याच्यामध्ये खूप मजा आली. किती जणी भिजल्या? आम्ही सगळेच भिजलो, मुलं पण भिजले, आम्ही पण भिजलो. बरं, पण मुलांना मजा आली का मग हा खेळ खेळताना किंवा बघताना सुद्धा? हो हो, त्यांना केलं ना, त्यांना खेळतानाही मजा आली, पाहतानाही मजा आली, आम्ही हा. भिजलो तेही मजा आली. हो ना. आम्ही सांगितलं होतं की कडधान्यांची भेळ बनवा, बनवली का तुम्ही तुमच्या गटात? हो, बनवली. मुलांनी तुमच्यासोबत खाल्ली का भेळ? आवडली का त्यांना? हो, चांगली लागली म्हणे. कुठले कुठले तुम्ही कडधान्यांचा वापर केला होता भेळ बनवताना? मसूरचे दाणे, मुंगाचे दाणे, बरबटीचे दाणे, असे 2-3 प्रकारचे मिसळून. मग या सगळ्याला मोड आले होते का? हो. वा, मस्त. आम्ही मुलांना काही अक्षरांवरनं सुद्धा प्रश्न विचारा असं सांगितलं होतं वर्कशीटच्या माध्यमातनं. जसं की क अक्षर आहे, श्र आहे, ध आहे, विचारले होते का तुम्ही? हो हो, त्यांना ते येते सगळे. अच्छा, त्याच्यावरनं मुलांना शब्द पण सांगता आले का? ते 10 ते 12 अंकापर्यंत त्यांना आम्ही शब्द दिले होते. त्यांना पूर्ण ते आपले हे केले आहेत, ओळखता येतात त्यांना. किती छान, मस्त. आता पपिताताई तुम्ही आम्हाला सांगा की असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे जो करताना खरंच खूप मज्जा आली? ते ऑडिओ व्हिडिओ त्यांनी पण उडी वगैरे मारण्याकरता त्यांना पण मजा आली. कुत्रा चावला तर कशी काळजी घ्यायची, हा आयडिया व्हिडिओ पाहिला का? ते साबणीना ते घरी मतलब आल्यावर साबूनने धुवायचे, मग कपड्यांना पुसायचे, असे मतलब. बरोबर. आणि रंग कसे बनवायचे भाज्यांपासून, फळांपासून, हे पाहिलं का तुम्ही? हो हो हो. मग कोणत्या भाज्यांचा वापर केला तुम्ही हे रंग बनवताना? पालक भाजी, लाल भाजी, आणखी कोणती मेथी भाजी होती. अरे वा. गोबी, टमाटर, हा. हे सगळे विसरून एकाच याच्यामध्ये आम्ही मग केलो. अरे वा, छानच. आता बबिताताई तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवेत असं वाटतं का तुम्हाला? हो, का बरं, असं का वाटतं तुम्हा सगळ्या जणींना? कारण की मुलं पण शिकतात ना, आपण पण शिकतो, आमच्याकडून मुलं पण शिकतात ना, बघायला पण छान वाटते. अच्छा, आणि मुलांमध्ये काही बदल झालेत असं वाटतं का तुम्हाला? हो, काय काय बदल झालेत मुलांमध्ये आधीपेक्षा? चालण्या, बोलण्याचे, खेळण्याचे हे सवय बदल झाले. अरे वा, मस्तच. पुस्तकाला ताई, रचनाताई, ज्योतिताई आणि पपिताताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुम्हाला पण. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.
सो फ्रेंड्स, आपण कुठेही गेलो तरी मार्गदर्शन करणारं किंवा आपलं कळत नकळत रक्षण करणारं कोणीतरी आपल्या आजूबाजूला असतं. शाळेत शिक्षक, इतर कर्मचारी, मित्रमैत्रिणी, तर घरी पालक आणि शेजारी असतात. शिवाय सामाजिक हिताच्या दृष्टीने अनेक मंडळी आपल्याला सहकार्य देखील करत असतात. त्यामध्ये पोलीस, ट्रॅफिक पोलीस, डॉक्टर असे एक ना अनेक लोक आपल्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यामुळे ना त्यांचा गणवेश पाहून घाबरून न जाता थोडं थांबून कृतज्ञता व्यक्त करा. त्यांच्या कामाचा अनुभव आणि पद्धत समजून घ्या. म्हणजे आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी समजायला मदत होईल. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.